वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, जे परीक्षेसाठी अत्यंत इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे, कारण की प्रत्येक क्वेश्चनचे जे सिलेक्शन आहे मित्रांनो, ते अतिशय बारीक निरीक्षण करून आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या उदाहरणातील अलंकार ओळखा. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, यमक अलंकार, अनुप्रास अलंकार, श्लेष अलंकार किंवा उत्प्रेक्षा अलंकार. तर हे बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या ठिकाणी जे योग्य अलंकार असणार आहे ते श्लेष अलंकार असणार आहे. ऑप्शन क्रमांक क काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. या संदर्भात आपण स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा, जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकार काय असतो? जेव्हा एकच शब्द 2 वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो आणि त्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो. जशा प्रकारे उदाहरण दिलेलं आहे की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, येथे नवरी या शब्दाचा अर्थ वधू असा आहे, आणि शिशुपाल नवरा मी नवरी, येथे नवरी याचा अर्थ न वरणारी किंवा लग्न न करणारी असा आहे, जे एकाच शब्दाच्या 2 अर्थामध्ये साधला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक श्लेष अलंकार काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही. हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही. तर हे बघा, 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आणि संपूर्ण बाळकराम हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की हे नाव जे आहे ते आत्मचरित्राचे नाही. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे. अशा प्रकारे हे पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला होता आणि 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे की कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे. तर हे बघा, सुविचार प्रकाशन मंडळ म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहे. हे बघा मित्रांनो, पुढील 4 लेखकांचे नाव दिलेले आहे आणि या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. महेश एलकुचवार, गंगाधर गाडगीळ, अनंत कानेकर किंवा गोवे कारंदीकर. तर हे बघा मित्रांनो, गंगाधर गाडगीळ या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण, तर गंगाधर गाडगीळ हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न. हे बघा, 5वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल, या वाक्यातील काळ ओळखा. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. पूर्ण वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो, घेईल या ठिकाणी काय आहे आपला क्रियापद दिलेला आहे म्हणजे भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 इथे विचारलेला आहे की शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता आहे. बघा, अलंकाराचे 2 प्रकार असतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. या ठिकाणी प्रश्न आहे की शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 1 जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न दिलेला आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे. तर हे बघा मित्रांनो, वि. स. खांडेकर यांची ही साहित्यकृती असणार आहे यायती, जे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे आणि कोणत्या साहित्यकृती आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे कादंबरी. कादंबरी काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे, तर कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 7 काय असणार आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न दिलेला आहे की प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे आत्मवृत्तात्मक, वैचारिक,
कल्पनारम्य किंवा वर्णनात्मक? तर हे बघा, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या प्रकारच्या निबंधामध्ये आपण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे आत्मवृत्तांतमक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? आता हे बघा मित्रांनो, कठोर व्यंजन कोणते? 4 ऑप्शन दिलेले आहे. क खो कठोर असणार आहे मित्रांनो, आणि ग घो हे काय असणार आहे? मृदू व्यंजन असणार आहे. अशाच प्रकारे ठो काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न दिलेला आहे की सव्यय आणि अव्यय म्हणजे विकारी आणि अविकारी मिळून शब्दांच्या एकूण किती जाती आहे? तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, आणि विकारी आणि अविकारी किंवा सव्यय आणि अव्यय मिळून शब्दाची एकूण 8 जाती आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे मित्रांनो? आपला योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला मित्रांनो जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आम्ही प्रश्न क्रमांक 11 पाहत आहोत की प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की शत्रू या शब्दाच्या खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? अशा प्रकारे काय आहे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, शत्रू या शब्दाच्या खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? अर्णव म्हणजे ओके, या ठिकाणी काय विचारलेलं आहे? शत्रू या शब्दाच्या खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर हे बघा, रिपू हे काय आहे? शत्रू या शब्दासाठी समानार्थी शब्द नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की मिष्टान्न हा खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा शब्द आहे? तर हे बघा, मिष्टान्न हे शब्द कोणत्या शब्द प्रकाराचा शब्द आहे असा विचारलेला आहे, आणि ऑप्शन दिलेला आहे समासिक, अभ्यस्त, सिद्ध किंवा उपसर्ग घटित. हे बघा मित्रांनो, मिष्टान्न हे जे असणार आहे ते एक समासिक शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय राहील आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, 13वा प्रश्न दिलेला आहे. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण हिंदी स्पेशल क्वेश्चन सेट आणि हिंदी स्पेशल नोट्स आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो. जर तुमची भाषा 1 हिंदी आहे, भाषा 2 मराठी आहे, तरी आपल्याला संपूर्ण जे पेपर आहे मित्रांनो ते मराठी भाषेमध्येच असणार आहे. फक्त आणि फक्त 30 मार्कासाठी आपल्याला हिंदी भाषा विचारली जाते मित्रांनो, आणि हिंदीसाठी अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय परीक्षेसाठी उपयुक्त या ठिकाणी आपण मित्रांनो क्वेश्चन सेट आणि नोट्स एकत्रित केलेले आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त 299 मध्ये आपल्याला हे नोट्स प्लस क्वेश्चन सेट भेटणार आहे, आणि फक्त जर तुम्हाला नोट्स पाहिजे तर 199 आणि क्वेश्चन सेट पण पाहिजे मित्रांनो तर 299, आणि दोघी पेपरसाठी क्वेश्चन सेट आणि नोट्स पाहिजे हिंदी विषयाचे तर फक्त आणि फक्त 399 रुपयेमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रत्येक वस्तू या ठिकाणी असणार आहे, कारण की फक्त महा TET आपण काय आहे मित्रांनो हे नोट्स तयार केलेले आहे. हे नोट्स तुम्ही वाचन करा, त्यानंतर आमचे जे प्रश्न आहे मित्रांनो, आमची जी प्रश्नपत्रिका ते तुम्ही सोडवा, त्यानंतर तुम्ही TETची परीक्षा द्या मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे तुम्हाला आमच्या क्वेश्चन सेटमधला परीक्षेत पाहायला मिळेल मित्रांनो, हे खात्री आहे. आणि या ठिकाणी आम्ही बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे सुद्धा तशाच प्रकारचे क्वेश्चन सेट तयार केलेले आहे. फक्त आणि फक्त 199 त्याची प्राइस आहे मित्रांनो. हे तुम्ही परचेस करू शकतात. एक नंबर या ठिकाणी दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे काय मित्रांनो संपूर्ण माहिती मिळू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, पुढचा प्रश्न. ओके, प्रश्न क्रमांक आपण या ठिकाणी 13वा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता शब्द गुजराती नाही? आता हे बघा मित्रांनो, गुजराती शब्द कोणता नाही? शेट आहे, गुजराती शब्द आहे. घी सुद्धा कोणता शब्द आहे? गुजराती शब्द आहे. आणि दलाल हा सुद्धा कोणता शब्द आहे मित्रांनो? तर गुजराती शब्द आहे, परंतु खाना हे गुजराती शब्द नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक जास्त वेळ आपण या ठिकाणी घेत नाही आहे मित्रांनो, कारण की अतिशय फास्ट आपण या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर पाहत आहोत, कारण की तुमचा वेळ वाचला पाहिजे. म्हणजे घंटो जर तुम्ही हे व्हिडिओज पाहत असले तर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी म्हणजे फटाफट आपण काय या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर पाहत आहोत. हे बघा, व्यसन घालणे या म्हणीचे योग्य अर्थ काय? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे, वारंवार बजावून सांगणे, खूप दुःख होणे, मर्यादा घालणे किंवा हौस पुरवणे. तर हे बघा, व्यसन घालणे म्हणजे
मर्यादा घालणे. ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न दिलेला आहे की खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो हा एक वाक्य दिलेला आहे आणि वाक्यामधील विशेषणाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर हे बघा दर्शक कुठेही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे आणि प्रश्नार्थक सुद्धा या ठिकाणी नाही, संबंधी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही मित्रांनो. नाम सदृश हे काय विशेषण असणार आहे म्हणजे आपला जे पर्याय क्रमांक 3 काय आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिला आहे की असला माणूस कामाचा असतो का. नकारार्थी करा. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. असला माणूस कामाचा असतो का या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे असला माणूस कामाचा नसतो असे नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की खालील दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 शब्द दिलेले आहे आणि देशी शब्द कोणता, तर हे बघा घोसाळे हे काय असणार आहे देशी शब्द या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. जास्त टाइम आपण या ठिकाणी घेत नाही. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की खालील वाक्यात विधानपूरक कोणते. हे बघा विधानपूरक कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्य आहे की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते अशा प्रकारे वाक्य दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे की विधानपूरक कोणते. तर हे बघा चांदण्यात, शरदाच्या, गुलमोहर किंवा मोहक. तर हे बघा मित्रांनो मोहक काय असणार आहे आपलं या ठिकाणी विधानपूरक असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 विचारलेला आहे की हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न आहे की हरणाच्या कानात वारे शिरले अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे अकर्मक भावे प्रयोग. अकर्मक भावे प्रयोग काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की सुनील उद्या पुण्याला जाईल या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि सुनील उद्या पुण्याला जाईल या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा. मित्रांनो आमच्याकडे हिंदीचे क्वेश्चन सेट आणि हिंदीचे नोट्स आम्ही तयार केलेले आहे TAT परीक्षा 1 आणि पेपर 2 साठी. पेपर 1 आणि पेपर 2 साठी जर तुम्हाला पेपर 1 साठी नोट्स आणि क्वेश्चन सेट हवा असेल तर फक्त आणि फक्त 299 रुपये आणि पेपर 2 साठी पाहिजे तर 299 रुपये मित्रांनो. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला 399 रुपयेमध्ये हिंदीचे नोट्स आणि TAT पेपर 1 आणि TAT पेपर 2 साठी क्वेश्चन सेट मिळणार आहे. तर हे बघा सुनील उद्या पुण्याला जाईल या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता, तर अकर्मक क्रियापद हे असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट टॉप 20 क्वेश्चन आज पुन्हा आपण पाहिले आहेत मित्रांनो. जास्त वेळ सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.